आजीच्या गोष्टी फक्त कथा नाहीत, तर आयुष्य बदलणारे संस्कार आहेत. आणि संकटातही धैर्य न हरवण. आजी आणि नातीचं हे सुंदर नातं प्रत्येक मुलाला शिकवेल चांगलं आयुष्य जगायला. पहा आजीचे जीवन धडे. 10वा धडा. शिक्षण कधी वाया जात नाही. पैसा चोरीला जाऊ शकतो, पण ज्ञान कोणीही चोरू शकत नाही. संध्याकाळची वेळ होती. बाहेर हलका पाऊस पडत होता. घरात आजी जुन्या कपाटातून काही पुस्तके काढत होती. त्या पुस्तकांवर धूळ साचली होती, पण आजी त्यांना खूप जपून ठेवत होती. गौरीने आश्चर्याने विचारलं, आजी, एवढी जुनी पुस्तकं अजूनही का जपून ठेवली आहेत? आजी 10वा धडा. शिक्षण कधी वाया जात नाही. पैसा चोरीला जाऊ शकतो, पण ज्ञान कोणीही चोरू शकत नाही. संध्याकाळची वेळ होती. बाहेर हलका पाऊस पडत होता. घरात आजी जुन्या कपाटातून काही पुस्तकं काढत होती. त्या पुस्तकांवर धूळ साचली होती, पण आजी त्यांना खूप जपून ठेवत होती. गौरीने आश्चर्याने विचारलं, आजी, एवढी जुनी पुस्तकं अजूनही का जपून ठेवली आहेत? आजी हसली, कारण या पुस्तकांनी मला खूप काही शिकवलं आहे बाळा. गौरी म्हणाली, पण आता तर मोबाईलवर सगळं मिळतं ना? आजी शांतपणे म्हणाली, हो, पण शिक्षणाचं महत्त्व कधीच कमी होत नाही. ती पुढे म्हणाली, लक्षात ठेव, पैसा चोरीला जाऊ शकतो, पण ज्ञान कोणीही चोरू शकत नाही. गौरी उत्सुक झाली. मग मला गोष्ट सांग ना आजी. आजीने प्रेमाने गोष्ट सुरू केली. एका छोट्या गावात रोहन नावाचा एक मुलगा राहत होता. रोहन खूप हुशार होता. त्याला अभ्यास करायला खूप आवडायचं, पण त्याचं कुटुंब खूप गरीब होतं. त्याचे बाबा शेतात काम करायचे आणि आई लोकांच्या घरी जाऊन काम करायची. घरात एवढे पैसे नव्हते की रोहनला महागडी पुस्तकं घेता येतील. पण रोहन कधी तक्रार करत नव्हता. तो गावातील वाचनालयातून पुस्तकं आणून अभ्यास करायचा. त्याचे मित्र कधीकधी त्याची थट्टा करायचे. ते म्हणायचे, एवढा अभ्यास करून काय होणार? पैसा असला की सगळं मिळतं. रोहन मात्र शांतपणे म्हणायचा, ज्ञान हेच माझं खरं धन आहे. गौरी आनंदाने म्हणाली, वाह, किती छान बोलला. आजी रसली, हो बाळा, कारण त्याला शिक्षणाची खरी किंमत माहीत होती. रोहन रोज खूप मेहनत घ्यायचा. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. कधी वीज नसेल तर दिव्याच्या प्रकाशात बसून वाचायचा. एक दिवस शाळेत शिक्षिकांनी विचारलं, मोठं होऊन तुम्हाला काय बनायचं आहे? कोणी डॉक्टर म्हणालं, कोणी पोलीस. रोहन शांतपणे म्हणाला, मला मोठं शिकून लोकांना मदत करायची आहे. शिक्षिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. काही वर्षांनी गावात मोठं संकट आलं. पुरामुळे अनेक लोकांचं नुकसान झालं. रोहनच्या घरातले सगळे पैसे आणि वस्ती वाहून गेल्या. गौरी दुःखी होऊन म्हणाली, मग त्यांचं सगळंच संपलं? आजी शांतपणे म्हणाली, नाही बाळा, कारण त्याच्याकडे सर्वात मोठं धन अजूनही होतं. पुरानंतर अनेक लोक खचून गेले, पण रोहनने हार मानली नाही. तो म्हणाला, माझे पैसे गेले, पण माझं शिक्षण अजून माझ्यासोबत आहे. त्याने पुन्हा मेहनत सुरू केली. शिष्यवृत्ती मिळवली. मोठ्या शहरात जाऊन पुढचं शिक्षण घेतलं. हळूहळू तो मोठा अधिकारी बनला. लोक त्याचा आदर करू लागले. एक दिवस तो आपल्या गावात परत आला. त्याने गावात नवीन शाळा आणि वाचनालय सुरू केले. गरीब मुलांना मोफत पुस्तकं देऊ लागला. गावातील लोक आश्चर्याने म्हणाले, रोहन एवढा मोठा कसा झाला? त्याचे शिक्षक हसले आणि म्हणाले, कारण त्याने पैशापेक्षा ज्ञानावर विश्वास ठेवला. एक दिवस त्याचे जुने मित्र त्याच्याजवळ आले. ते म्हणाले, आम्ही पैशामागे धावलो, पण शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. रोहन शांतपणे म्हणाला, पैसा कधीही कमी जास्त होऊ शकतो, पण ज्ञान आयुष्यभर साथ देतं. आजी गौरीकडे पाहत म्हणाली, बाळा, शिक्षण म्हणजे फक्त परीक्षेत मार्क मिळवणं नाही. ती पुढे म्हणाली, शिक्षण माणसाला विचार करायला, योग्य निर्णय घ्यायला आणि संकटातून बाहेर पडायला शिकवतं. गौरीने विचारलं, म्हणजे ज्ञान हे पैशापेक्षा मोठं आहे? आजी हसली, अगदी बरोबर. ती पुढे म्हणाली, पैसा हरवू शकतो, पण एकदा मिळालेलं ज्ञान कायम तुमच्यासोबत राहतं. दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षिकेने विचारलं, तुमचं सर्वात मोठं धन काय आहे? काही मुलांनी उत्तर दिलं,
पैसा, घर, मोबाईल. पण गौरी आत्मविश्वासाने म्हणाली, ज्ञान. शिक्षिका हसल्या. का? गौरी म्हणाली, कारण पैसा चोरीला जाऊ शकतो, पण ज्ञान कोणीही चोरू शकत नाही. घरी आल्यावर आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. खूप छान बाळा. बाहेर पाऊस थांबला होता. आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसत होतं. आणि आज गौरीला समजलं होतं, शिक्षण हेच आयुष्यातलं सर्वात सुरक्षित आणि अमूल्य धन आहे. या गोष्टीतून काय शिकलो? शिक्षण आयुष्यभर उपयोगी पडतं. पैसा हरवू शकतो, पण ज्ञान कायम राहतं. अडचणी आल्या तरी शिक्षण सोडू नये. मेहनत आणि अभ्यासामुळे आयुष्य बदलू शकतं. शिक्षणामुळे आत्मविश्वास आणि योग्य विचार मिळतो. ज्ञान हेच माणसाचं खरं धन आहे. प्रत्येक मुलाला शिकवेल चांगलं आयुष्य जगायला. पहा आजीचे जीवन धडे फक्त आपल्या YouTube चॅनलवर.